नमस्कार मंडळी, मी अर्चना तुम्हा सगळ्यांचं होम कुक्समध्ये स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे एकदम मऊसूद जाळीदार असे घावन. तर मंडळी, घावन बनवण्याची पद्धत ही अगदी साधी सोपी आहे आणि इन्स्टंट हे घावन तयार होणार आहेत. त्यासाठी रात्रभर इथे रेशनिंगचे तांदूळ मी भिजत घातलेले होते आणि अगदी मऊसूद भिजतील एवढे हे भिजलेले आहेत. त्यानंतर थोडे थोडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि अगदी एकदम थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम गुळगुळीत असं पीठ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि घेताना एकसारखं एकजीव करायचं आहे, अजिबात कुठेही गाठ राहायला नको. आणि यानंतर घेताना मोजून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपण व्यवस्थित पाणी घालू. तर मी इथे 2 पेला पीठ घेतलेलं आहे, तर यामध्ये आपण 2 पेला एवढं पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एकदम पातळ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ तयार झालेलं आहे. यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे मिश्रण एकसारखं पुन्हा एकजीव करायचं आहे आणि इथे घावन बनवण्यासाठी बिडाचा तवा गरम केलेला आहे. एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे थोडं थोडं करून घावन सोडून घ्यायचं आहे की ज्यामुळे एकदम एकसारखी जाळी येते. लक्षात असू द्या की तवा एकदम कडकडीत गरम झालेला हवा, तरच इथे जाळी येणार आहे. इथे घावन सोडल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. पहिला अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर झाकण काढून पुन्हा अर्धा मिनिट घावन छान असं भाजू द्यायचं आहे आणि नंतर घावन व्यवस्थित कडेकडेने काढून घ्यायचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे इथे आपलं मस्त जाळीदार असं घावन तयार झालेलं आहे.